परवाच माझ्या एका पेशंटचा फोन आला होता की डॉक्टर मागच्या वेळेस तुम्ही मला काहीतरी एक काढा दिला होता ज्यामुळे ना माझं जे व्हायरल इन्फेक्शन नंतरचा टायर्डनेस विकनेस सगळा निघून गेला. हे सांगण्यामागचं तात्पर्य काय तर हे जे व्हायरल इन्फेक्शन नंतर होणार टायर्डनेस विकनेस वगैरे आहे इवन आफ्टर कम्प्लिटिंग युअर कोर्स वॉट एव्हर तुमच्या फिजिशियननी तुम्हाला दिलेला असेल तर ह्याचं कारण असतो आम. तुम्हाला वाटतं तो आंबा नव्हे बरं का, हा आम नव्हे तर आम म्हणजेच अनडायजेस्टेड पार्ट आपल्या बॉडीमध्ये जो असतो तो प्रो इन्फ्लेमेटरी असल्यामुळे प्रत्येक इन्फेक्शन गेल्यानंतरही जोवर आम पूर्णपणे जात नाही तोपर्यंत तुम्हाला टायर्डनेस विकनेस होऊ शकतो. हा आम समजा शरीरात जास्त काळ राहिला तर त्याचं आमविष होतं. म्हणजेच काय मग त्यामुळे हायपर ऍसिडिटी ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन असे छोटे मोठे तक्रारी सुरू होतात. हे आजार अजिबात दुर्लक्ष करू नका कारण की यासाठी आमपाचन करून अर्थातच डिटॉक्स थेरपी करून तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. सो दॅट इज द टाइम फॉर डिटॉक्स थेरपी.